महत्वाची बातमी, 26 राफेलच्या खरेदीसाठी भारत आणि फ्रान्सची करारावर स्वाक्षरी आहे. पाकिस्तान सोबत तणावाचं वातावरण असताना या कराराला विशेष महत्त्व आलंय. राफेलच्या मरीन वर्जनसाठी 63,000 कोटींचा करार झालाय. राफेल खरेदीमुळे भारतीय नौदलाची ताकद आता वाढणार आहे. या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत लेफ्टनंट कर्नल सतीश धगे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. खूप महत्वाची असा हा करार आहे. अधिकची माहिती काय द्याल याबद्दल? नक्कीच हा आज घडीला जो आहे भारतासाठी महत्वाचा करार त्या ठिकाणी आहे. कारण आपण जसं जाणतो की मुळात इंडियन एअरफोर्सला जे आहे 42 स्क्वॉड्रनची रिक्वायरमेंट आहे आणि आज घडीला आपल्याकडे फायटर जेटचे फक्त 32 स्क्वॉड्रन आहेत. आणि त्यात ऍडिशनली आज घडीला जर इंडियन नेव्हीची स्ट्रेंथ आणखी वाढवायची असेल आणि मुळात आपल्याला जो आहे दुहेरी खतरा आहे. एका बाजूला जे आहे पाकिस्तान सोबतचे आपले संबंध बिघडलेले आहेत आणि युद्धाची परिस्थिती निर्माण होती की काय अशा प्रकारचा एक सिनारिओ आहे. तर दुसऱ्या बाजूला याच परिस्थितीचा फायदा घेऊन चायना सुद्धा जो आहे आपल्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करू शकतो. मग या दुहेरी चॅलेंजेसला जर आपल्याला फेस करायचं असेल तर नक्कीच इंडियन ओशन रिजन मध्ये आपल्याकडे डेटरंट असणं एक प्रकारे जे आहे मजबूत व्यवस्था असणं आवश्यक आहे. आणि त्या अनुषंगानं हे 36 राफेल एम लेव्हल व्हेरियंट जे आहेत ते आपण घेतलेले आहेत, जे मूळतः INS विक्रांत आणि INS विक्रमादित्य या आपल्या ज्या एअरक्राफ्ट कॅरियर आहेत, विमानवाहू नौका आहेत, त्या ठिकाणी हे वापरले जाऊ शकतात. आणि या राफेल एम जे आहेत ते 5th जनरेशन 10th एक प्रकारचे फायटर जेट आहेत. आणि या एअरक्राफ्ट मध्ये लेटेस्ट अशा प्रकारच्या मिसाईल्स त्याचबरोबर वेपन्स त्या ठिकाणी लावले जाऊ शकतात. एकूणच आज घडीला आत्मनिर्भर भारतची आपण डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगसाठी सुरुवात जरी केलेली असली तरी त्याला काही कालावधी लागणार आहे. आणि आज घडीला आपलं मिलिटरी प्रिपेअर्डनेस जर पूर्णतः आपल्याला तयार ठेवायचं असेल तर अशा प्रकारचे डील खूप महत्वाचे ठरू शकतात. आणि नक्कीच राफेल जो आहे हा जगाच्या स्तरावर महाबली मानला जातो आणि या महाबलीचे 36 एअरक्राफ्ट आपल्याला 63,000 करोड मध्ये येणाऱ्या काळामध्ये मिळणार. या अनुषंगाने भारताची मिलिटरी प्रिपेअर्डनेस आणखी मजबूत झालेली आहे. नक्कीच. आणि आता तुर्कस्तानने देखील पाकिस्तानला मदत केलेली आहे. या मदतीमुळे त्यांची ताकद वाढेल का असा प्रश्न खरं तर उपस्थित होतोय. भारतासोबतच्या संघर्षामध्ये पाकिस्तान जो आहे वेगवेगळ्या इश्यूचं आंतरराष्ट्रीयकरण करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याच्या बाजूला खरं जर पाहिलं तर 2-3च महत्वाची राष्ट्र जी आहेत काही अंशी उभा राहिलेली आहेत. एक चायना, दुसऱ्या बाजूला जे आहे काही अंशी ऍटलिस्ट चर्चेसाठी जे आहे इराण पाकिस्तानची बाजू घेताना त्या ठिकाणी दिसतोय. आणि तिसरा तुर्किस्तान. मुळात जे आहे तुर्की जर आपण त्या ठिकाणी पाहिला तर तुर्की जो आहे त्याचा लॉंग प्लॅन जो आहे तो इस्लामिक खलिफत जगामध्ये निर्माण करणं आणि त्या अनुषंगाने एक इस्लामिक राष्ट्र पाकिस्तान याला जे आहे नेहमीच आंतरराष्ट्रीय स्तरावर तो मदत करत आलेला आहे. आणि त्या अनुषंगाने काही वेपन्स, काही शस्त्रास्त्र आणि भविष्यामध्ये त्यांच्याकडे असणारे बेरफ्तार ड्रोन्स हे सुद्धा तो पाकिस्तानला त्या ठिकाणी देऊ शकतो. पण तुर्कीचा जो आहे सपोर्ट इंडिरेक्टली त्याला मिळेल हे अपेक्षित होतं. पण त्यामुळे काही फार भारत आणि पाकिस्तान यांच्यातलं गणित बिघडेल किंवा भारताला तर खूप मोठा प्रॉब्लेमॅटिक होईल असं आपल्याला मानण्यात काही म्हणजे आज घडीला तरी जाईल तसा काही धोका वाटत नाही. नक्कीच. त्यासोबतच आता फ्रान्सची देखील आपल्याला मदत होतीये, याबद्दल काय सांगा? नक्कीच. फ्रान्सचा जो आहे अगोदरपासून आपला एक महत्वाचा डिफेन्स सप्लायर राहिलेला आहे. आणि युरोपियन राष्ट्र त्याचबरोबर अमेरिका हे आपले डिफेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू संरक्षणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आलाय राहिलेले. आणि त्यातल्या त्यात मागच्या काही दशकांचा जर अनुभव पाहिला तर फ्रान्सनं सुद्धा जो आहे दहशतवाद मुख्यतः इस्लामिक दहशतवादाचा फटका फार मोठ्यावर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्याला फेस करावा लागला. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाच्या लढाईमध्ये नेहमीच फ्रान्स हा भारताच्या बाजूने उभा राहिलेला आहे. आणि म्हणून डॅसॉल्ट एव्हिएशनचं राफेल डील अगोदरही झालं होतं आणि त्याचा पुढचा टप्पा आता हा 36 लेव्हल व्हेरियंट ऑफ राफेल एम हे सुद्धा फ्रान्स आपल्याला देतोय. मुळातच या लढाईमध्ये युरोपियन राष्ट्र त्यातल्या त्यात अमेरिका आणि फ्रान्स सारखी राष्ट्र ही दहशतवादाच्या विरोधाच्या लढाईमध्ये भारताच्या सोबतीला उभे आहेत हेच आपल्याला यातून स्पष्टपणे दिसून येतं. नक्कीच. धन्यवाद सतीशजी तुम्ही दिलेल्या या महत्त्वाच्या माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.